11 घोटेकर बी। एक जबरदस्त रोमांचक उत्कंठावर्धक सामना आपल्याला पाहायला मिलतोय। आज के दिन का सबसे बड़ा और कड़ा मुकाबला। दिस इज द टफ एनकाउंटर ऑफ टू टफ टीम्स। आजच्या दिवसातला टेनिस क्रिकेट मधला आजच्या घडीचा सर्वात तगडा क्रिकेटचा झगडा आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला छत्रपती सिमरन 11 गोटेगर बी, तर दुसऱ्या बाजूला वरद 11 धनंजय चिंचगर संघ। नाणेफेक जिंकून धनंजय चिंचगर संघानं स्वीकारलेले क्षेत्ररक्षण। दराज मदनी आमच्या कुडूसगावचे ज्येष्ठ दर्दी क्रीडा रसिक माजी क्रिकेटपटू यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सलामीची जोडी मैदानामध्ये जाते। एक अतिरिक्त खेळाडू जर आला तर फार बरं होईल। हा आहे गणेश डिंगोरे आणि आतिश भांडे। सामना 3 षटकांचा आहे। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। पहिलं षटक टाकण्यासाठी ॲज युजुअल आणि घोटेकर बी टीम साठी छत्रपती ग्रुप सिमरन 11 घोटेकर बी टीमला सत्यवान भोईर सागर पाटील भाई यांच्याकडनं 200 रुपये प्रति षटकार। पहिला चेंडू मेघन यांचा पडतोय राईट आमवा आणि पहिलाच कव्हर वन निहायत खूपसूरत शॉट, क्रॅकिंग शॉट। पाटील सत्यवान भोईर छत्रपती ग्रुप कडनं घोटेकर बी सिमरन 11 ला 200 रुपये षटकारासाठी। पुढचा चेंडू राईट आमोदोय की मेघन यांचा। चेंडूला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यानं उडवलाय। चेंडू वेगाने जातो पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं। चेंडूला थोपवणं आवश्यक आहे। लगातार दुसरा षटकारानंतर चौकार। 2 चेंडू 10 धावा। धावांचं मशीन धडाडतंय। जबरदस्त धावांचं मशीन, तर रन मशीन गणेश डिंगोरे इज ऑन फायर। आणि पुन्हा एकदा फाईन लेग वरनं करारा प्रहार उचुंग गगनचुंबी टोले जंग षटकार। बजाव बजाव। 3 चेंडू आणि 16 धावा। गोलंदाजाची बाजू पहिल्या 3 चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट टाकल्यानंतर यावेळेला मात्र निर्णय घेतलेला आहे की राईट आर्म राऊंड द विकेट जाण्याचा। बघा षटकातल्या 4थ्या चेंडूवर काय प्रत्येकाला उत्कंठा लागली। राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातोय आणि चेंडूला थोपवणं अशक्य होतंय की काय बघूया। पुन्हा एकदा 2 धावा पळून काढल्या जात आहेत। 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचते ती 18। 4 चेंडू आणि 18 धावा।
जबरदस्त उत्कंठावर्धक असा सामना. धावांचं मशीन ज्याप्रमाणे 1-56 1-47 नावाची मशीन गन धडाडते त्याप्रमाणे ही धावांची मशीन धडाडायला सुरुवात झालेली आहे. राईट आर्म राऊंड विकेट मेघन पाटील यांचा पुढचा चेंडू गणेश डिंगोरे रिव्हर्स स्वीप मारलं जात आहे आणि पूर्ण नेस्तनाबूत केलं जाते आक्रमणाला मेघन पाटील यांच्या. पाच चेंडू आणि धावा झालेल्या आहेत. 22. राईट आर्म राऊंड विकेट मेघन यांचा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातो आणि चेंडू वन बाउन्सने दन 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 करीत स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यानं चौकार. धाव संख्या 26. गोलंदाजीसाठी येतोय जुना जाणता तेज तर्रार अनुभव संपन्न असा गोलंदाज अच्युत पाटील ब्रेटली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 26 धावांची लयलूट केली मेघनाथ पाटील यांच्या गोलंदाजीवर. जबरदस्त हमला आणि गणेश डिंगोरे सगळेच्या सगळे चेंडू अगदी कुठून काढलं बुकलून काढलं आणि चौफेर टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौफेर कव्हरवरनं पॉइंटवरनं फाईन लेगवरनं मिड विकेटवरनं स्क्वेअर लेगवरनं याला म्हणतात चौफेर टोलीबाजी. आणि मैदान दणानून टाकले गणेश डिंगोरेने. यावेळेला मात्र आतिश भांडे आणि अच्युत पाटील यांच्या मधलं द्वंद्व. पहिला चेंडू वेगाने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू थर्मॅनच्या दिशेने जातो. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. लिहिल्या 2 धावा पळून काढल्या जातात. आतापर्यंत 7 चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या झालेली 28. म्हणजे सरासरी 7 चेंडूचा जर आपण रन रेट पाहिला तर 7 चोक 28 प्रति चेंडूला 4 धावा अशी सरासरी. पुन्हा एकदा आतिश भांडे सज्ज होतोय पुढच्या चेंडूला तोंड देण्यासाठी. अच्युत लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा. यावेळेला मिड विकेटवर उचलून फेकलंय खणखणी दणदणीत षटकार. धाव संख्या 34. ना 3 बॉल. धाव संख्या झपाट्याने आतापर्यंत 9 चेंडू चाकून झालेले. धाव संख्या 40 गाठलेली आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अच्युत पाटील यांचा. आतिश भांडेला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यानं उडवलाय चेंडूला आणि इथे मात्र आतिश भांडे बाद होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला.
जयंत येतोय नवीन फलंदाज. पहिला गडी बाद होतोय. आमचे स्कोर सांगतात की अतिशय भांडे बाद होतोय. धाव संख्या होते 40. 4 चेंडूमध्ये 14 धावा काढून आपल्या संघाला एक चांगली धाव संख्या उभारून देण्यामध्ये हातखंडा. एका बाजूला एक धावांचं मशीन मैदानामध्ये मौजूद आहे तर दुसरं धावांचं मशीन येत आहे जयंत. डिंगोरे आणि मांडे या खेळाडूंचा जास्त भर नाही काय. पुन्हा एकदा अच्युत शेवटी आपल्याला बळी मिळून देतोय. यावेळेला मात्र अगदी फुल पॉवरफुल पाहायला मिळत नाहीये. एकच रन पळून काढली जाते. एका धावाने धाव संख्या 41. एक बाद 41. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि पुन्हा एकदा धावांचं मशीन गणेश डिंगोरे समोर. अच्युत पाटील अनुभव आणि परिपूर्ण विविधतेने नटलेला गोलंदाज. ज्याच्या गोलंदाजीच्या भात्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची गोलंदाजी आहे. कधी स्लोवर वन, कधी फास्टर वन, कधी यॉर्कर. बघूया या चेंडूवर गणेश डिंगोरे नावाचं धावांचं मशीन शांत करतोय की गणेश डिंगोरे नावाचं धावांचं मशीन धडाडायला सुरुवात होते. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू थोपवणं अशक्य आहे. सावकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली मला वाटते 45 वर. रोशन येतो शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्लोअर वन टाकलेला चेंडूला मात्र मिड विकेटच्या दिशेने पुल केलं जात आहे. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 46 वर. पुन्हा एकदा रोशन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जात आहेत. पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. विजेच्या वेगाने विद्युत चपळाईने चेंडू पकडला जातोय. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचते ते 48 वर. 2 बॉल झाले. वय किती आहे तुझं? 17. एवढे लोक काही टेन्शन आहे असेल काहीतरी टेन्शन. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यावर 2 धावा मिळतात की 3 धावा मिळतात की गडी धावबाद होतोय बघूया. थोडंसं फंबलिंग होते आणि 2 धावा मात्र पळून काढल्या जातात. धाव संख्या जाऊन पोहोचली बरोबर 50 वर. 15 चेंडू मध्ये 50 धावा. रोशन लाराने मात्र धावसंख्येला चांगला लगाम लावलेला आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गणेश डिंगोरेसाठी. यावेळेला मात्र सूर्यकुमार यादव सारखं पल्लू स्कूप पाहायला मिळतोय. चेंडू जातोय दणदण करी थर्डमॅनच्या दिशेने चौकार. धावसंख्या 54 वर. पुढचा चेंडू रोशन यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला राईट ऑन द ब्लॉक आउट मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की का बघूया. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. सॉफ्ट हँडलचा वापर केला जातोय आणि एक एक दुहेरी धाव घेत आहेत
एकेका दुहेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 56 वर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. आणि बघा अगदी धावत येऊन चालत येऊन जरी लावला असता रोशनने तरी पण फलंदाज बाद झाला असता. एक धाव मात्र सहजगत्या पळून काढली. धावसंख्या 57 जिंकण्यासाठी 58 धावांचा हिमालय पार करायचा आहे. परंतु मेगन पाटील मला सूर सापडलेला आहे आणि रोशन पाटील दोघांनाही सूर सापडलेला आहे. त्याच्यामुळे 58 धावा करताना षटकार चौकारांची आतषबाजी प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. टीम कुठली? चिंचोगर पुरुष नाव ऐकलंय पश्चिमेला. तो काय करतो? बॅटिंग बॉलिंग? बॉलिंग फास्टर का स्पिनर आहे? हा काय बोलतो? लेदर खेळतो का? अमोल विषयला ओळखतो का? स्वप्नील विषय. तांबारा गाव कुठे आहे तुमच्याकडे? तांबारा बाजूला गाव आहे. लेझर खेळते ना ते, एक नंबू पर आहे. तो अमोल विषय ना. टेनिस बॉलिंग बॅटिंग दोन्ही करतो. लेझर खेळतात ना. सांभळ्याला आलेला मापोलीला हरवली होती काही पोराई. आमच्याकडे खेळतो ना एक लेझर. तो बघ दोन टोपी घातली लाल, तो पोऱ्या. तो एकदम लहान पोरगा आहे अमोल विषय. 11वीला आहे. 11वीला काही अच्छा तो बॉलिंग टाकतो. हा बॉलिंग नाही, बॉलिंग बॅटिंग दोन्ही करतो ना. हरिओमचा विजय भगतला ओळखतो का? अच्छा आमचा त्याला डेंजर काम. आम्ही त्याच्या मॅचला भांडणं होते. कपडी होत्या मग म्हणजे घोडे बिडे निघतात का? हा आमच्या गावातली डेंजर आहे. हा डेंजर आहे. कोण? आमच्या गावातली गोष्टी गोटेकर मॅचला नाही भांडणं बघायला भेटली. नाही गोटेकर गाव ते बाजूला आहे तेच ना कॉलनी. गोटेकर कॉलनी ना हायवेला लागली. हा कांबारा आमच्या बाजूला, आमच्या गाव कांबाराच्या बाजूला लगेच चालू होतो. खेळतो का नाही? त्याची टीम आहे का नाही? कोणची? विजय भगतची. कल्पेश यादव. नवनाथ ठीक का? ही वेगळी टीम आहे आता नवीन. नवीन पोरं आले. मी खेळायचो तेव्हा यायचा विजय भगत. आमची ना त्याची या आंबेडकरला भेटलो होतो आम्ही. जिंकलेले ते. हा? कोण जिंकले? काय त्यांना कुत्र्यासारखे हरवले होते आम्ही पुढूच नाही. शिकारी क्रिकेटला पण तिथून त्याची माझी दोस्ती आहे. आता सेनेचा लीडर आहे ना तो. कोण? आता इथं कुठं धावांचं मशीन चिनगर संघाचं मेगन पाटील इज ऑन फायर. वा भिडतोय, नडतोय, लढतोय आणि फलंदाज बाद करतोय. बघा ओरडू दे ना त्याला, ओरडू दे ना. का नाही? ओरडायला बंदी नाहीये. काय नाव तुझं? याचं नाव काय? रुचे. हा रुचे. विजय. रुचे. रुचे. बाजूला बस. हे इकडे बस आहे. खुर्ची गेला बस ना इकडे. ओरडू नको बाका. ओरडू दे. नाही. का? तुमच्यासारखी भांडणं नाही होत आमच्याकडं. ओरड रे, बिंदास ओरड. काय ओरडायला काय प्रत्येक समर्थक असतो ना. काय नाव तू?
गोलंदाज आदिनाथने या अगोदरच्या मॅचेस मेघन पाटीलच्या पहिल्या क्लिप पाहिल्या आणि मेघनसाठी एक सापळा रचला, एक जाळं लावलं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी अलगद पकडले ते मेघन पाटीलला. धावांचं मशीन कशा प्रकारचे थंड करायचं त्याच्या प्रकारची रणनीती आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी शिकलं पाहिजे. बरोबर फिल्डर लावला आणि मेघन पाटीलला बरोबर त्याच पद्धतीने अडकवलं. याला म्हणतात व्यावसायिकता, याला म्हणतात कूटनीती, याला म्हणतात क्रिकेट खेळणं आणि शिकणं. बघा पुन्हा एकदा धावांचं मशीन धडाडतंय. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, आशिष. तिसरा चेंडू आदिनाथ राईट आमवा. यावेळेला पुन्हा एकदा आतिश भिडतोय, उडवतोय. स्लोवर वन टाकलेल्या चेंडूवर मात्र दुसरं एक धावा. कडक. आणि बँजो पार्टी भिवंडी कोंबडपाडा यांना उद्या शाही भोजर आणि जंगी पार्टी ब्रदर्स ग्रुप कडनं दिली जाईल. बिट्टी बिट्टी, जीत बिट्टी, जीत बिट्टी. आणि त्या अन्न क्षेत्राचं उद्घाटन सूरज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पुढचा चेंडू वा भिडतोय, लढतोय विनीत नांगरे. त्या सगळ्यांचा बाप हर्षद होतोय. विनीत नांगरे इज ऑन फायर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनराईटचा जोरकस फटका मारला जातोय. थोडस फंबलिंग होत आहे, परंतु मला वाटते फंबलिंग मध्ये कावेबाजपणा होता, धूर्तपणा आहे, ललचाळ्या गाळता, परंतु तो कावा ओळखलाय विनीत नांगरेने. तर पहिलं षटकातला अजूनही एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या झालेली 2 गडी बाद आणि 11 धावा. खरं तर अपेक्षित रणसंख्येपेक्षा अजूनही 7 धावा कमी आहेत. तर शेवटचा चेंडू बहुधा राईट आर्म राऊंड द विकेट. वा सुपर्ब. एक अपील केलं होतं, पंचांवर अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच मात्र कुठल्या प्रकारचा निर्णय देत नाहीये आणि निर्धाव चेंडू. आता पहिल्या षटकाच्या समाप्त धावसंख्येचा वरद 11 धनंजय चिनकर संघाची 2 बाद 11. जिंकण्यासाठी अजूनही धावा पाहिजे त्या 47. 12 चेंडू 47 धावा म्हणजे साधा सोपा हिशोब आहे. 12 चोक 48. षटकार चौकाराशिवाय पर्याय नाही वरद 11 चिनकर संघाला. एवढं का पण 5वीला माझ्या बारकी एवढी पोरं
गोलंदाजीसाठी 12 चेंडू आणि 47 धावा. दे धनादन जॉन जानी जनार्दन धावांचं मशीन 156 आणि 147. जशा प्रकारे धडाडते तशा प्रकारे दोन्ही बाजूने अटॅक ठरवावं लागेल. वरद 11 धनंजय चिनगरला स्पर्धेमधली आपली विजय मोसंडी विजय गौरव पुढे ठेवायची असेल तर पुढचा चेंडू. वाह, पकडो क्या जीतो मॅच. विनीत नांगरे तंबूच्या आश्रयाला. समोर मारू शकत नाही, मनगटा ताकद नाही तिकडे मारू शकता कारण नॅचरल फ्लो असतो ना आपला. नॅचरल फ्लो असा याला मनगटा ताकद लागते. काय निघणार नाही, धावा फार मोठ्या झाल्या. लेफ्टीला स्ट्राईक भेटला काय तर लेफ्टीला स्ट्राईक देण्यासाठी त्यांची डोकी चालली पाहिजे ना. एक आहे का रोशन ही सुद्धा एक धावांची मशीन आहे. वरद 11 धनंजय चिनगर संघाची. पुढचा चेंडू. वाह, इथे मात्र फलंदाज रोशन लारा तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज येतोय संकेत नांगरे. आता साहिल दळवी येतोय. तुझा काय सांगला 9 नंबर बॅट्समन आहे. पण मारू शकतो. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू पडतोय. अगदी सामन्यावर पूर्ण प्रभुत्व मिळवण्याच्या तयारीमध्ये आहे तो. छत्रपती सिमरन 11 गोटेकर बी संघ. अगदी कंबर कसलेली आहे, मुसके आवडलेले आहेत. कारण प्रमुख फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले त्यानंतर मात्र कमबॅक करण्याची संधी कमी झाली. गौडरायचा जोरकस फटका मारला जातो. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 17 वर. अजून 41 धावा पाहिजेत. चेंडू किती शिल्लक राहत आहेत? 7 चेंडू आणि 41 धावा, म्हणजे 6 षटकार मारावे लागतील. यावेळेला मात्र एकच धाव मिळते. सूरज
आहे ना आतमध्ये. मला मनीष मनीष येतो. शेवटचं निर्णायक षटक आहे. 6 चेंडू बाकी राहत आहेत आणि घरी धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 40. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पाच चेंडू 39 धावा. पुढचा चेंडू मनीष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू जातोय सीमा रेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू चौकाराने धावसंख्या पोहोचते बरोबर 23 जिंकण्यासाठी. चार 35. चार चेंडू आणि 35 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि गडी बाद होतोय. बचाव. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये येतोय. जुना जाणता अष्टपैलू खेळाडू अच्युत पाटील. सामन्याचा निर्णय काय वेगळा लागेल असं सांगण्याची गरज नाही. औपचारिकता पार पाडल्या जात आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. अगदी डावाच्या सुरुवातीलाच मेघन पाटील शून्यात तंबूवर परतल्यानंतरची मानसिकता जो इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळालाय त्यानंतर मात्र चिनगरच्या संघानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न अपुरे पडलेत. पुढचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. ट्रीटमेंट चालू आहे का? हीट वाढली. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू मनीष यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे सामना छत्रपती शिमरन 11